Subject English. Reading time. Read aloud and practice. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रीडिंग करायचं आहे आणि ते सुद्धा समजपूर्वक. तर आहात ना तयार? लेट्स स्टार्ट. या ठिकाणी आपल्याला एलिफंटचं एक पिक्चर दिसत आहे. या संबंधित काही सेंटेन्स आपल्याला आता रीड करायचे आहेत. This is an elephant. It is a wild animal. It is a big animal. It lives in forest. It eats plants. नेक्स्ट पिक्चर आहे काइटचं, म्हणजेच पतंग. This is a kite. It is a colorful kite. It is a big kite. Kite flies in the sky. We like to fly kites. आता नेक्स्ट पिक्चर दिसत आहे पेपर, म्हणजेच कागद. This is a paper. It is white. It is a white paper. The paper is thin. We write on paper. This is coffee. It is hot. It is hot brown coffee. We drink hot coffee. I like coffee. आता काय दिसते? अगदी बरोबर, रोज, गुलाबाचे फूल. This is a rose. It is a pink rose. It is a flower. It smells wonderful. It is very beautiful. पहा बालमित्रांनो, आपण जे रीडिंग केलं ते चित्रांशी संबंधित काही वाक्यांचं होतं. आता या ठिकाणी पण चित्र आहे आणि त्या संबंधित एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये 2 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य जो पर्याय असेल त्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. तर बघूया काय दिसते या चित्रामध्ये. पहा सेंटेन्समध्ये, शी ऑब्लिक ही इज ड्रायव्हिंग अ बाईक. मग कोणता शब्द आपल्याला योग्य वाटतो, शी की ही? बघूया. येस, शी इज अ करेक्ट वर्ड. शी इज ड्रायव्हिंग अ बाईक. नेक्स्ट पिक्चर. हा मुलगा काहीतरी वाचतोय ना, हो की नाही? बघा. ही इज रीडिंग ऑब्लिक रायटिंग अ बुक. मग रीडिंग शब्द योग्य आहे की रायटिंग? अगदी बरोबर, रीडिंग. मग आपण टिक कशावर करणार? रीडिंगवर. ही इज रीडिंग अ बुक. नेक्स्ट पिक्चर. अ काऊ इज ग्रेझिंग ऑब्लिक ड्रिंकिंग इन द फील्ड. ग्रेझिंग वर्ड योग्य आहे की ड्रिंकिंग? टिक करूया. ग्रेझिंग. अ काऊ इज ग्रेझिंग इन द फील्ड. आता बघा या पिक्चरमध्ये काय करते ती? व्हेजिटेबल्स कट करत आहे. शी इज वॉशिंग ऑब्लिक कटिंग व्हेजिटेबल्स. बरोबर, कटिंग. त्यामुळे आपण टिक कशावर करणार आहोत? कटिंगवर. शी इज कटिंग व्हेजिटेबल्स. नेक्स्ट पिक्चर. शाळेत जातोय ना हा मुलगा. बघा हां, आता या संबंधित सेंटेन्स.
ही इज गोइंग टू स्कूल ऑब्लिक मार्केट. स्कूलमध्ये जातोय की मार्केटमध्ये जातोय? बरोबर, स्कूलमध्ये. त्यामुळे आपण टिक कशावर करणार आहोत? स्कूल. ही इज गोइंग टू स्कूल. याप्रमाणे छान छान वाक्यांचं वाचन आपण आज केलेलं आहे. आता असाच एक छानसा उतारा आपल्याला वाचायचा आहे बरं का बालमित्रांनो. उतारा म्हणजे छोट्या छोट्या वाक्यांचा एक समूह. बघा. रीड द पॅसेज अँड ॲन्सर द क्वेश्चन्स. रॅबिट्स आर cute farm animals. They live in small holes called burrows. The rabbit has 4 legs, 1 tail, and 2 big ears. It has soft fur. It runs very fast. Rabbit likes carrots and leafy vegetables. आता यावर आधारित आता आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. रॅबिट्स आर ॲनिमल्स. या ठिकाणी रिकामी जागा आपल्याला लिहायची आहे. 3 पर्याय दिलेले आहे, फार्म, पेट अँड वाईल्ड. अँड द करेक्ट आन्सर इज farm. Rabbits are farm animals. Next question पाहूया. What does rabbit like? पहा, आपण या उतार्यामध्ये ऑलरेडी याचं उत्तर शोधू शकतो बरं का. पहा तर उत्तर. Rabbit likes carrots and leafy vegetables. So the answer is, repeat again, Rabbit like carrots and leafy vegetables. याप्रमाणे उतारा वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत. थँक्यू.